अगदी हलका, खमंग, तोंडात विरघळणारा, कुरकुरीत टेस्टी असा फराळाचा पदार्थ म्हणजे बटाट्याचा चिवडा आज आपण बनवणार आहोत. हा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी काजू, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 2 चमचे पिठी साखर आणि 1 वाटी मनुके घेतलेले आहेत. सगळ्यात आधी बटाटे स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याची साल काढून घेऊया. साल काढून झाल्यानंतर या बटाट्याचे आपण चिप्स पाडायचे. चिप्स हे पाडताना गोल न पाडता आपण लांबट असे चिप्स ह्याचे आता सर्व चिप्स पाडून झाल्यानंतर 3 ते 4 चिप्स हातात घेऊन आपण त्याचे पातळ असे कापून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे सर्व कापून घ्यायचे आहेत. हे सर्व कापून झाल्यानंतर आपण 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याच्यातील जो स्टार्च असेल तो पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर कपड्यावरती आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत हे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला काप तळून घ्यायचे आहेत. काप तळून झालेले आहेत. आता आपण काजू तळून घेऊया. त्यानंतर शेंगदाणे तळून घेऊया. आणि हिरवी मिरची सुद्धा आपण तळून घ्यायची आहे. सर्व पदार्थ तळून झालेले आहेत. आता वरून आपण याच्यामध्ये मनुके घालूया, चिमूटभर मीठ घालूया, पिठी साखर घालूया आणि हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, झटपट होणारा कुरकुरीत असा आपला हा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे. हा पॅक बंद डब्यामध्ये ठेवला तर अगदी महिनाभर टिकतो. खायला तर खूप छान लागतो. खमंग असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.